आता तुम्हाला ORS ची बातमी कळली का? त्याचं झालं असं आहे की डॉक्टर शिवरंजनी संतोष या हैदराबादचे एक पिडियाट्रिशियन आहेत. त्यांनी औषध कंपन्यांविरुद्ध एक लढा दिला होता आणि त्याला आता यश मिळालंय. तर मुद्दा असा आहे की डायरिया, वॉमिटिंग यामुळे जेव्हा शरीरातलं पाणी कमी होतं, डिहायड्रेशन होतं, तेव्हा आपण ORS वापरतो ते भरून काढण्यासाठी. ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. याचा WHO ने दिलेला एक ठरलेला फॉर्म्युला आहे. त्यानुसारच ते बनायला हवं. पण आपल्याकडे ORSच्या नावाखाली भलतंच काहीतरी विक्री चालू होती, भलतंच काहीतरी देणं चालू होतं आणि आपण ते आनंदाने घेत होतो. तो फॉर्म्युला WHO ने सांगितल्यापेक्षा कित्येक पटीने वेगळा होता. त्यामध्ये साखर जास्त होती, बाकीचे कंटेंट होते, ज्यामुळे खप वाढत होता कंपन्यांचा, पण लोकांच्या आरोग्याशी खेळ चालू होता. ज्यामुळे बॉडी रिहायड्रेट व्हायला पाहिजे ते अजून डिहायड्रेट होत होती, शुगर वाढत होती, बरेच आजार चालू होत होते. पण या डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे आता ORSच्या नावाखाली बाकी सगळी विक्री बंद. ORS म्हणजे फक्त ORSच मिळेल. आणि अगेन थँक्स टू डॉक्टर संतोष, ज्यांनी हा लढा दिला आणि आपल्याला चुकीच्या लिक्विड पासून, चुकीच्या ORS पासून वाचवलं. आणि कंटेंट आवडलंच तर फॉलो करा यार, विषय आरोग्याचा आहे.